नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय राजेशदादा या ठिकाणी आमदार झाले आणि आमदार झाल्याच्या नंतर प्रथम मार्गशीर्ष महिन्यातला प्रथम सोमवार म्हणून आम्ही सर्व तालुक्यातील पदाधिकारी आणि सर्व समस्त तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांना घेऊन या ठिकाणी आम्ही शंभू महादेवाला प्रार्थना केली की नक्कीच आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद राजेशदादांना देऊन आपल्या राज्य शासनानं नक्कीच विचार करेल, यात काही शंकाच नाही। प्रत्येक गावात फिरत असताना असा आम्हाला अनुभव आला की राजेशदादा हे तळागाळातल्या लोकांचे आमदार आहेत आणि तळागाळातल्या लोकांनी अतिशय मेहनत घेऊन राजेशदादांना विक्रमी मतानं या ठिकाणी आमदार केलं आहे। त्यांनाही मंत्रिपद मिळावं ह्या अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांचा या ठिकाणी आलेल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। गंगनबीड येथे नायगाव मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राजेश पवार साहेब येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री व्हावं म्हणून आम्ही इथं गंगनबीड येथील महादेव मंदिराला संपूर्ण मतदारसंघातील कार्यकर्त्यांना घेऊन साकडं घातलं आहे। या देशाचे नेते नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब यांना विनंती करतो की नायगाव मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार राजेश पवार साहेब यांना 18 पगड जातीचं नेतृत्व करतात, त्यांना मंत्रिपद द्यावं ही आम्ही शंभू महादेवाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून अभिषेक करून महादेवाच्या चरणी आम्ही साकडं घातलेलं आहे। मतदारसंघाचे भाग्यविधाते कार्यसम्राट विकास पुरुष आदरणीय राजेशजी संभाजी पाटील पवार साहेब आज सोमवारच्या निमित्ताने आम्ही सर्वजण भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि मी स्वतः पल्लवी वडजे नायगाव शहर अध्यक्ष भाजपा आज गंगनबीड येथे अभिषेक करून दादासाहेबांना म्हणजे आमदार साहेबांना मंत्रिपद मिळावं यासाठी साकडं घातलेलं आहे आणि मला विश्वास आहे की शंभू महादेव, देवादी महादेव आमची ही प्रार्थना अवश्य स्वीकार करतील आणि इथे आमच्या बोलवण्यावर सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचेच खूप खूप अभिनंदन करते आणि आभारही मानते। धन्यवाद। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।